हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आमच्या इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठा ठेवला होता आणि नलिनी काकू मुंबईकर आणि सायली संजू हे मेन गेस्ट होते, ते येणार होते. तर इतका मोठा कार्यक्रम होता आणि इतकी गर्दी झाली होती पूर्ण आमचं ते गार्डनमध्ये ज्यांनी ते अरेंजमेंट केलेली ना. तर हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये डान्स वगैरे सगळे कार्यक्रम वगैरे होते. तर आम्ही गेलो, आम्हाला झालं होतं थोडंसं लेट. आणि काय होतं माहिती आहे का, हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटलं की मग असं होतं की बऱ्याच बायकांना हळदी कुंकू भेटत नाही. पण ठीक आहे चलो, तो त्यांनी जितकं मॅनेज करता आलं तितकं मॅनेज केलं होतं. तर नलिनी काकू मुंबईकर यांचं आगमन झालं. त्यांची सून, त्यांचा मुलगा पण आला होता. तर ते आले होते. खरं तर खूप स्ट्रगल करून लोक, म्हणजे खरंच बरं का, व्हिडिओ बनवणं म्हणजे पण खरंच सोपी गोष्ट नाही आहे. खूप त्यात पण स्ट्रगल करावा लागतो. मेन म्हणजे शूटिंग झाल्यानंतर एडिटिंग छान आलं पाहिजे. शूटिंग अगोदर व्यवस्थित आलं पाहिजे, क्लॅरिटी आली पाहिजे. एका टायमिंगला 2-2, 3-3 टेक किंवा 4-4, 5-5 टेक सुद्धा घ्यावे लागतात आणि त्याच्यामधून इतकं पुढं जाणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. त्यांचा प्रवास पण खूप छान होता. त्यांनी सांगितलं की माझा प्रवास कसा होता, त्यांचा प्रवास कसा होता वगैरे सांगितलं. तर हे डान्स वगैरे मस्त छान डान्स चालू होते, लावण्या झाल्या, सगळं हे झालं. पण आमचा छोटा मुलगा बघा, एवढा आवाज दन 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 असा घुमत होता ना, तरी पण तो झोपलेला होता. म्हणजे आता काय बोलावं त्याला, काही आवाजाचा फरक नव्हता पडत. पण आवाज इतका होता ना, तेवढ्यात सायली संजीवची पण एंट्री झाली. बाबा, आणि सायली संजीव ही किती बोलते, अरे देवा, बाप रे. खरंच म्हणजे खरंच ती, त्यांचं व्यक्तिमत्व एक छान आहे बरं का सायली संजीवचं. सगळे आपण त्यांना काहे दिया परदेस पासूनच, ह्या मालिकेपासूनच ओळखतो छान चांगलं. नंतर बसता चित्रपट केला, एक गावाकडलं त्यांनी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला, गावाकडच्या गरीब बापाची परिस्थिती दाखवली वगैरे. पण खूप छान, म्हणजे छान व्यक्तिमत्व आहे. आणि मनमिळाऊ, नंतर जे काय म्हणतात ना, मवळकी बोलण्यात, नंतर ह्याच्यामध्ये मवळकी वागण्यात वगैरे मवळकी. तर आम्ही पण त्यांच्या सोबत जाऊन फोटो वगैरे काही काढले. छान, पण एकदम म्हणजे जवळ असं एकमेकाला चिटकून येतं, पण अजिबात असं त्यांनी अंगाला आणलं नाही किंवा असं लांब केलं असं पण नाही झालेलं आहे. हे बघा, ह्याच टायमिंगला ना सगळ्या, म्हणजे मी स्टेजवरती जाऊन मी फोटो वगैरे त्यांच्यासोबत काढले. नलिनी काकूसोबत सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले मी. आणि खरंच कार्यक्रम इतका छान झाला. कार्यक्रमाला लेट झाला खूप आणि मग कार्यक्रम सुटला. सगळ्या बायका शेवटपर्यंत थांबल्या होत्या, कारण शेवटी स्कूटी निघणार होती ना. तर ती वेगळ्याच बाईला लागली. ठीक आहे, जाऊ द्या, आता आम्हाला अपेक्षा होती की स्कूटी आम्हाला लागावी, पण असू द्या, ते असतंय ना, कुणालाही ठीक आहे. पण कुणाला पण लागली तरी अशी काही नसते. मग लावणी वगैरे झाल्या, सगळं झालं. नंतर आमचा छोटा मुलगा पण उठला. आता ते जरा व्हिडिओमध्ये ॲडजस्ट करून घ्या थोडंसं, पुढून मागून असं व्हिडिओ एडिट करतानाच हे झालेलं आहे. तर बोलायचं होतं म्हणून मी नंतर व्हिडिओ ॲड केले वगैरे. तर लावणी वगैरे छान झाल्या आणि लास्टपर्यंत सगळ्या बायका थांबल्या होत्या, कारण स्कूटी म्हणजे भरपूर त्यांनी 12 ते 13 पैठणी, नंतर वॉशिंग मशीन, एक 1 ग्रॅमचा सोन्याचा सेट वगैरे आणि स्कूटी होती. त्यामुळे लास्टपर्यंत सगळ्या बायका थांबल्या होत्या. आणि मग ठीक आहे, कार्यक्रम एकदम ओव्हरऑल छान झाला आणि शांततेत कार्यक्रम पार पडला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. त्यांनी पण फोटो वगैरे व्यवस्थित काढून दिले, हे सगळं. आणि मस्त इतका छान कार्यक्रम झाला ना, बसच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा, म्हणजे आपला व्हिडिओ पडला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. हे त्यांच्यासोबतच्या आठवणी आणि त्यांच्यासोबतचे काही फोटो आहेत. तर खरंच खूप छान वाटलं यांना भेटून, यांचा स्ट्रगल वगैरे ऐकून घेऊन. आणि मस्त वाटलं, म्हणजे मस्त कार्यक्रम वगैरे झाला. सो धन्यवाद.